माजी खासदार सुजय विखे पाटलांबद्दल आमदार शिवाजी कर्डिलेंनी मोठं विधान केलेले आहे। सुजय विखे पाटलांना राज्यसभेवर पाठवणार आहोत असं कर्डिले म्हणाले। ते राज्यामध्ये आले तर आमचे मंत्रिपद अडचणीत येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। धुळे शहरातील साखरी रोड परिसरात सोमवारी सुमन हॉस्पिटलवर छापेमारी करण्यात आली। या रुग्णालयामध्ये अवैध गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। याविरोधात एक डॉक्टर आणि 2 नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत। जळगावात गस्ती दरम्यान पाचोरा पोलिसांनी लाखो रुपयांचा अवैध गुटखा पकडलेला आहे। वरखेडी नाक्याच्या गस्त घालत असताना पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 22 लाखांचा अवैध गुटख्यासह 8 लाखांचं वाहन जप्त केलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आता वाहन चालकाला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। जळगावमध्ये रामबंधू मसाले कंपनीच्या गोडाऊनचं शटर तोडून 71 गोण्या चोरलेल्या आहेत। पोलिसांनी अवघ्या 48 तासांमध्ये या टोळीला अटक केली। या कारवाईमध्ये चोरीस गेलेल्या 8,35,000चा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलेलं आहे। जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळा अहिल्यानगरमध्ये होणार आहे। 15 ते 23 एप्रिल दरम्यान अकोळमध्ये सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेले तर 8 दिवस जगद्गुरु तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी दिलेली आहे।